आपल्यासोबत पालखी सोहळ्यामधले रामभाऊ सोबदार जे या पालखी सोहळ्यामध्ये होते ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रामभाऊ, भीषण अपघात झालेला आहे, नेमकं काय घडलं होतं त्यावेळेस? रामकृष्ण हरी, आता पालखी सासवड मधून निघून बोरावके मळ्याला पोहोचली आहे जी, परंतु मोकळी चालणारी लोक ही पुढे जेजुरीपर्यंत चालत आहेत। आता साधारण सासवड ते जेजुरी 4 लेन रस्ता झालाय, परंतु लोकांनी डाव्या बाजूने चाललं पाहिजे। आत्ताच आम्हाला पोलिसांचा फोन आला की एक ट्रक वारकऱ्यांमध्ये घुसला, साधारण 10 ते 12 लोकांना उडवले। किती मृत्युमुखी झाले आकडा निश्चित मला माहित नाही। आमचे बंधू राजाभाऊ चोपदार आता जागेवर पोहोचलेले आहेत आणि पुढची प्रक्रिया करतात। तरी वारकऱ्यांनाही आव्हान आहे की रस्त्याच्या डाव्या बाजूनेच चालावे आणि वाहनांनी जरी मोकळा रस्ता दिसला तरी संयमाने गाडी चालवावी। रामभाऊ, नेमकी हा प्रकार जेव्हा घडला त्यावेळेस आपण त्या ठिकाणी उपस्थित होतात का? नाही, मी इथं सोहळ्याबरोबर चालत आहे। आता आम्ही बोरावके मळ्याला पालखी पोहोचली। ज्या महिलांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे त्यांच्यासोबत किंवा त्यांच्या कुटुंबियांसोबत आपलं काही म्हणजे बोलणं झालेलं आहे का? नाही, आता कोण गेले, काय मृत्युमुखी पडले, आता माझे बंधू राजाभाऊ आता घटनास्थळी पोहोचतायत एक 5 ते 10 मिनिटात जी, आणि मग ते पुढची प्रक्रिया करतील तिथे। जी, धन्यवाद रामभाऊ, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहिलेलं आहे पालखी सोहळ्यातनं रामभाऊ आपल्यासोबत जोडले गेलेले होते, तिथे नेमकं काय घडलं हे आपण पाहिलेलं आहे। पालखी जेव्हा चालत होती, वारकरी जेव्हा चालत होते त्यावेळेस पाठीमागनं एक ट्रक आला, त्या ट्रकचं नियंत्रण सुटलं आणि चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा ट्रक थेट वारीमध्ये दिंडीमध्ये घुसला आणि जवळपास 10 ते 12 वारकऱ्यांना यानं उडवलं। यामध्ये आतापर्यंत 4 वारकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे, 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे। खरं तर अशा पालखी सोहळ्यावेळेस, वारी सोहळ्यावेळेस रस्त्यावर 2 लेन असणं महत्त्वाचं असतं। एका बाजूनं वारकऱ्यांची दिंडी जात असेल, वारकरी पायी प्रवास करत असतील आणि दुसऱ्या बाजूनं वाहनं जात असतील आणि अशा सकाळच्या वेळेमध्ये इतक्या मोठ्या वाहनांना या रस्त्यावरनं जाण्यास परवानगी आहे का? वारी दिंडी सुरू असताना अशा पद्धतीनं मोठी वाहनं रस्त्यावरनं जाऊ शकतात का? ही नियमावली चाचपडणं सुद्धा या निमित्तानं महत्त्वाचं ठरतंय। टेम्पोच्या धडकेमध्ये आपण पाहतोय 4 वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। यामध्ये 3 महिला वारकऱ्यांचा समावेश आहे आणि एका पुरुषाचा समावेश आपण पाहतोय। टेम्पोच्या धडकेमध्ये या चौघांचाही मृत्यू झालेला आहे। जवळपास 10 ते 12 जणांना उडवल्याचं या वारीमध्ये उपस्थित असलेल्या रामभाऊ यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। त्यापैकी 4घांचा मृत्यू झालेला आहे, काही जण जखमी आहे। जखमींवर उपचार सध्या सुरू करण्यात आलेले आहेत आणि ही दृश्य तुम्ही पाहताय, या ठिकाणची ताजी दृश्य आहेत। अपघात झाल्यानंतर हा टेम्पो थांबला होता, याच टेम्पोनं जवळपास 10 ते 12 वारकऱ्यांना उडवलं होतं, ज्यामध्ये या धडकेमध्ये 4 वारकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे, 3 महिलांचा समावेश आहे यामध्ये। टेम्पोची जबरदस्त धडक इथं बसली आणि अनेक वारकरी यामध्ये जखमी झालेले आहेत। पायी दिंडी सोहळा सुरू आहे, आपण पाहतोय वर्षानुवर्ष ही परंपरा सुरू आहे आणि प्रत्येक वर्षी अशा पद्धतीचे अपघात होत असतात, त्यामुळे प्रशासनानं याचं व्यवस्थित नियोजन करणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरतंय।